रांचीमध्ये भरती परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थी रस्त्यावर बॅरिकेड्स पाडून विधानसभेमध्ये जाण्याचा प्रयत्न। मध्य प्रदेशातील भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचं वादग्रस्त विधान। इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध करणाऱ्यांवर टीका करताना वादग्रस्त विधान। मिश्रा यांच्या विधानामुळे राजकारण तापण्याची शक्यता। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा। फुले साठे तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी। पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे नसतात, ते देशाचे असतात, त्यामुळे त्यांना भेटण्यात काही वावगं नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। अशा भेटींकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज नाही, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटत असतील तर आश्चर्य करण्यासारखं काही नाहीये। राऊतांची प्रतिक्रिया। पंतप्रधान संसदेमध्ये येत नसतील तर खासदारांनाच मोदींना भेटायला जावं लागणार, राऊतांचा टोला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संसदेमध्ये बोलणार असल्याची माहिती। विद्यार्थी आंदोलनावर शहा बोलणार असल्याची माहिती। सविस्तर चर्चा करण्यास सरकार तयार असून गृहमंत्री निवेदन देत असताना विरोधकांनी व्यत्यय आणू नये, मंत्री किरेन रिजिजू यांचं आवाहन। मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता। मुंबई हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगेंच्या बदलीची शिफारस। घुगेंच्या बदलीनं सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्यता। कल्याण पश्चिमेमध्ये भटक्या कुत्र्याची दहशत। कुत्र्यानं 100 ते 150 नागरिकांना सावा घेत केलं जखमी। पालिकेच्या श्वान पथकानं कुत्र्याला केलं जेरबंद। राज्यामध्ये 13 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार। विदर्भ मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा इशारा। कोकणातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। पंतप्रधान मोदी यांनी घेतली कॉमनवेल्थ स्पर्धेमधील पदक विजेत्या खेळाडूंची भेट। खेळाडूंशी मनमोकळेपणानं साधला संवाद। उत्तम कामगिरी केल्याबद्दल केलं खेळाडूंचं कौतुक। पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वाहनावर हल्ला। झेड+ सुरक्षा असतानाही ताफ्यावर दगडफेक। कार्यकर्त्याच्या कुटुंबियांनी भेट घेण्यासाठी त्या जात होत्या, त्या दरम्यान घडला हा प्रकार। मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा 2ही मार्गांवरून स्थगित। चंदनवाडी आणि बालटाल मार्गावरील खराब झालेल्या भागांची दुरुस्ती सुरू। अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू होण्याची शक्यता मात्र कमी।